हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आपला आज रिलेटेड आहेत का तर या गोष्टी आपण सर्व बघितले जातात. म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजमध्ये जाणार तर ते कॉलेज त्या वरतून आलेले गव्हर्नमेंटचे स्टँडर्ड्स आहेत तर ते फॉलो करतो असा त्याचा अल्टिमेटली अर्थ होत असतो. तर आपलं जे सर्वात पहिले आहे ॲब्रिव्हिएशन, तर त्यामध्ये आपण बघू आयएनसी. आयएनसीचं जे ॲब्रिव्हिएशन आहे तर त्याचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारलं जाईल की आयएनसीचा लॉंग फॉर्म काय असतो. तर त्याचा लॉंग फॉर्म आहे इंडियन नर्सिंग. तुम्ही महाराष्ट्रामध्ये मित्रांनो काम करू शकता. तर अशा पद्धतीने आयएनसी आणि एमएनसी ध्यानात ठेवायचं आहे. आयएनसी जे आहे तर ते आपल्या सेंट्रल लेवलचं आहे. त्या पूर्ण इंडियाचे जे कॉलेजेस आहेत तर ते कॉलेजवर कंट्रोल असतो, त्याला आपण म्हणतो आयएनसी. आणि महाराष्ट्राचं जे आहे सेपरेट काउन्सिल त्याला आपण म्हणतो एमएनसी. आणि एमएनसीचं काम काय असतं तर लायसनिंग आणि रजिस्ट्रेशन. ओके, रजिस्ट्रेशन आणि लायसन, तर हे दोन इम्पॉर्टंट काम आहेत तर ते एमएनसीचे आहेत. तर याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारला त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो WHO. त्यानंतर नेक्स्ट आहे युनिसेफ. युनिसेफ पण इम्पॉर्टंट आहे. एमसीएच हा जो पॉईंट आहे मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ, तर त्याच्यामध्ये युनिसेफ खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आता युनिसेफचं पण स्थापना दिनांक आणि त्याचे जे हेडक्वार्टर आहे तर ते कुठे आहे तर ते दोन्ही पण गोष्टी तुम्हाला युनिसेफच्या पण फाइंड आउट करून ठेवायचे आहे. आता युनिसेफचा तुम्हाला लॉंग फॉर्म जो आहे तर तो विचारला जातो. हा तुमचा 5 स्टार टॉपिक असेल युनिसेफचा. ओके, कारण की WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सर्वांना माहीत असतं, बट युनिसेफचा पण विचारला जातो. त्याचं नाव काय, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन. त्यानंतर नेक्स्ट आहे 11 जुलै. 11 जुलैला काय, वर्ल्ड पॉप्युलेशन डे. ओके, त्यानंतर 10 ऑक्टोबर वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. मेंटल हेल्थ डे पण विचारला जाऊ शकतो. हा 10 ऑक्टोबरला सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर वर्ल्ड एड्स डे, हा पण एक 5 स्टार टॉपिक आहे. ओके, एड्स डे कधी सेलिब्रेट केला जातो हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि याच्या ज्या थीम्स असतील तर त्या थीम्स पण तुम्हाला ध्यानात ठेवायच्या. आता 2025च्या थीम्स कोणत्या आहे किंवा आता 2026 मध्ये जे दिवस आतापर्यंत होऊन गेलेत, फॉर एक्झाम्पल आता वर्ल्ड कॅन्सर डे आपला 4 फेब्रुवारीला होऊन गेला. मग याचं तुम्हाला काय थीम होती तर ती थीम सर्च आउट करून ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्युबरक्युलोसिस डे. तर ट्युबरक्युलोसिस जो आहे त्यानंतर WHO युनिसेफचा लॉंग फॉर्म आणि त्याचे फंक्शन्स तुम्हाला ध्यानात ठेवायचे. त्यानंतर इकडे हा वर्ल्ड कॅन्सर डे कधी सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर आरोग्य दिन म्हणजे आय होप मित्रांनो तुम्हाला सर्वांना आजचं लेक्चर आणि एमसीक्यूज समजले असतील. तर अशाच नवीन एमसीक्यूसाठी आणि लेक्चरसाठी तुम्ही काय करायचे, आपली जी नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅच आहे तर त्या बॅचमध्ये मित्रांनो आजच एनरोलमेंट करून घ्यायची आहे. तर एनरोलमेंटसाठी तुम्हाला फक्त 499 रुपये फीज आपण ठेवलेली आहे. तसं 1199 रुपये फीज आहे, बट आपण 75% सध्या ऑफ देतोय विद्यार्थ्यांसाठी. लिमिटेड पिरियडसाठी हा जो ऑफ आहे तर तो असणार आहे. तर 499 मध्ये तुम्हाला आपली नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅचमध्ये एंट्री भेटणार आहे. तर या बॅचमध्ये तुमचे सर्व लेक्चर्स पण घेतले जातील आणि प्रत्येक लेक्चरवर तुम्हाला मित्रांनो एमसीक्यूज पण बघायला भेटतील. इथून मागचे जे लेक्चर झालेत तर असं नाही की तुमचे ते लेक्चर्स मिस होतील. सर्व लेक्चर्स आपल्याकडे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ते सर्व लेक्चर्स करू शकता आणि बॅचचा ॲक्सेस तुम्हाला मित्रांनो एक्झामिनेशनच्या दिवसापर्यंत दिला जाईल. म्हणजे तुम्ही एक्झामिनेशनपर्यंत कधी पण एक लेक्चर 4-4, 5-5 वेळेस बघू शकता, प्रॉपरली स्टडी करू शकता. नर्सिंग ॲप्टिट्यूड हा असा सब्जेक्ट आहे जो 20 मार्काला विचारला जातो आणि खूप इझी सब्जेक्ट आहे जर याचा प्रॉपर अभ्यास केला तर. आणि तुमचे नर्सिंग सीईटीचे जो स्कोर बूस्ट होणार आहे तर ह्या सब्जेक्टमुळे मित्रांनो तुमचा स्कोर आहे तर तो बूस्ट होणार आहे. तर लवकरात लवकर आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करून घ्या. एकदम नर्सिंग ॲप्टिट्यूडचं कन्साइज करून जे मटेरियल आहे तर ते तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. आणि आय थिंक तुम्ही जर आपले लेक्चर जॉईन केले तर तुमचा नर्सिंग ॲप्टिट्यूडचा स्कोर हा 18, 19, 20 ह्याच पद्धतीमध्ये असणार आहे मित्रांनो. तर तुमचे ओव्हरऑल पर्सेंटेज आहे तर ते बूस्ट होण्यामध्ये नर्सिंग ॲप्टिट्यूड तुम्हाला हेल्प करेल. याचा सिलेबस आपले जे स्टुडंट आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, त्यांना प्रॉपरली भेटत नाहीये. म्हणून आपण मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन्स आहेत तर ते सर्व क्वेश्चन अॅनालाइज करून सिलेबस डिझाईन करून आपण सर्व मित्रांनो क्लासेस ॲज वेल ॲज त्याच्यावरती एमसीक्यू प्रॅक्टिस सर्व घेत आहे. आणि आपल्या ह्या बॅचमध्ये सर्व तुम्हाला सुविधा भेटतील ज्यामुळे तुम्हाला एमसीक्यू प्रॅक्टिस होईल. डेली तुम्हाला लेक्चर्स बघायला भेटतील. एक लेक्चर तुम्ही 4-4 वेळेस सुद्धा बघू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर लवकर तुम्हाला जर बॅचमध्ये ॲक्सेस लागत असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप मित्रांनो जॉईन करा आणि तिथून मला DM करा. त्यासोबत आपली जी लिंक आहे लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर भेटूया आपल्या अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नर्सिंग CET. थँक्यू फ्रेंड्स.